जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. अब्बास भाई, तुम्ही गेल्या 40-45 वर्षांपासून राजकारणामध्ये आहे. तुम्ही स्वतः कधीच निवडणुकीमध्ये थांबला नाहीत, परंतु तुम्ही या प्रभागातील उमेदवारांना नेहमीच मदत करत आलेला. प्रभाग क्रमांक तुमचा 16 आहे आणि या प्रभाग क्रमांक 16 मध्ये राजकीय स्थिती काय आहे आणि यांना तुम्ही कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार, काय वाटतं तुम्हाला? आता आम्ही आमच्या पक्षात जरा मतभेद झाल्यामुळं. कुठला पक्ष? MIM. बर. तर फारुख शाब्दी संघ अचानक धोका झालेला आहे. बर. आता फारुख शाब्दी इमामचं जू गेलेलं जू भरून MIMची फळी तयार केलेली आहे. बरोबर. अजून आज MIMचं एवढं धबधबा आहे हां की फारुख शाब्दी आले की फारुख शाब्दीला भेटायला वेळसुद्धा आम्हाला मिळत नाही. बरोबर. हां. काम करणारा व्यक्ती आहे, महान व्यक्ती आहे, मोठा व्यक्ती आहे. तर अचानक अशी घटना घडली. अचानक घटना घडल्यामुळे माहीत पडताच आम्हाला. तर आम्ही काय भूमिका घ्यायची काय नाही अजून आम्ही काय ठरवलेली नाही. बर. अजून फारुख शाब्दी या करोनामध्ये मदत केली. प्रत्येक दवाखाना काही असलं, शाळा कॉलेज कुठलीही अडचण आली तर फारुख शाब्दी मदतीला धावलेले आहे. सोलापूर मध्य सांगा, सोलापूर उत्तर आणि बाकी तालुक्यामध्ये बी त्यांचा वर्चस्व आहे. नाही, सध्याची स्थिती काय आहे प्रभाग क्रमांक 16 मध्ये? 16ची प्रभाग क्रमांक 16 मध्ये 40 MIM येणार. काय झालं फारुख शाब्दींबद्दल? काय झालं पक्षामध्ये का मतभेद काय कळालंच नाही आतापर्यंत. अजून फारुख शाब्दी बी शांत आहे. सगळे कार्यकर्त्याला एकीच आव्हान नाही, त्यांच्याकडनं जे शहराध्यक्ष जे पद होतं ते काढून घेतलं पक्षानं. पक्षाने. आता सध्या नूतन शहराध्यक्ष कोण आहे? शौकत पठाण. बरं. त्यांच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? काय नाही, सगळे पक्ष तिने फिरून करून आलेले आहे. काँग्रेसमध्ये त्यांचा लक बदलला. त्यांच्या बी 2012 मध्ये 2017 मध्ये मी फार मदत करून त्यांचं पॅनल निवडून आणलेले आहे. पूर्ण शानदार चौक विरोधात गेलं होतं. बरोबर. मी एकटा उभा राहून मला काय काम कशी पद्धतशीर काम करून घ्यायचं करून देऊन 2दा निवडून दिलेली आहे. आता असं घडील असं आम्हाला माहीत नव्हतं. आता काय फारुख शाब्दी 2017 मध्ये निवडून दिल्यानंतर काँग्रेसचा एकही उमेदवार शानदार चौक परिसरात येऊन कुठलाही 10 रुपयाचं काम केलेली नाही. मग आम्हाला कामाची अडचण आल्यानंतर मग फारुख शाब्दीला सांगून गाजी जहागीरदारला घेऊन आम्हाला दिले की जाईन काम करणार तुमचं. तर गाजी जहागीरदार आमच्यासाठी आमच्या शानदार चौकसाठी फार काम केलेले आहे. अजून गाजी जहागीरदार चांगले काम केलं म्हणून जहागीरदारचा धबधबा आज शानदार चौकात आहे. अजून पैशावर आम्ही बळी कधी पडत नाही. फक्त आमच्या समाजाचा आमचं गल्लीचं काम व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं आमचं ठराव असतं. आता फारुख शाब्दी यांच्याकडनं शहराध्यक्ष पद गेलेलं आहे, त्यामुळे तुम्ही नाराज आहात म्हणून तुम्ही आता पक्षाचं काम करणार की नाही? नाही, फारुख शाब्दी यांचा आदेश आल्याशिवाय आम्ही कामाला लागणार नाही. सध्या आता म्हणजे फारुख शाब्दी पक्षात आहेत की नाही? पक्षात आहे. पद नाही त्यांना सध्या. पद जरी नसलं तरी पक्षाचे एक मोठे ते पदाधिकारी आहेत आणि त्यामुळे त्यांनी तुम्हाला ते आदेश देण्याची वाट कशाची बघताय तुम्ही? नाही, आमचं आता सध्या फारुख शाब्दी MIM मध्ये MIMचं सगळं बघणार सगळं करणार माणूस. आमच्याच माणसाला कुठलं पद नाही तर आमचा माणसाचा आदेश दे फारुख शाब्दीचं कामाला लागा, MIMची ताकद वाढवा आणि निवडून आणा तुम्ही असे आदेश आल्यानंतर आम्ही सगळे आमचे कार्यकर्ते कामाला लागेल. बरं. प्रभाग क्रमांक 16 मध्ये ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाचे उमेदवार फिक्स झाले का? आता सध्या तर नाही, फक्त गाजी जहागीरदार ओपन मध्ये आहे. बरं. बाकी SCचं अजून काय डिक्लेरेशन नाही. अजून दुसरी 2 महिला आहे यांच्याबद्दल मी काही चर्चा अजून चालू नाही काय. बरं. तर एक 2-4 दिवसामध्ये हे पॅनल तयार होईल. बरं. आणि पॅनल जबरदस्तच राहणार. अच्छा. आणि दुसरी गोष्ट इथं नरसिंग कोळी निवडून गेलं, 1 रुपयाचं काम केले नाही. अजून इथं प्रभागामध्ये 8 वर्ष झाले आले नाही. अजून फिरदोस पटेल मॅडम बी आले नाही. MIMचे उमेदवार निवडून येतील? नक्की. आज
फारुख शाब्दीचा आदेश आला तर हे 16चे 4 उमेदवार निवडून आणायची ही आमची भूमिका असेल. मग यापूर्वी 2017ला किती आले आपल्या 16मधनं? मी 2017मध्ये मी काँग्रेस पार्टीचं काम केलं होतं. बरं. माझ्यामुळं गाजी जागीरदार 92 मतांना पराभव झाले. म्हणजे 2017मध्ये प्रभाग क्रमांक 16मध्ये एकही उमेदवार MIMचा निवडून आलेला निवडून नाही. आलेलं नाही. मग आता तुम्ही 4 निवडून येतील असं 4 निवडून आणणार काय की आज 11,000चं मतदान मुस्लिम समाजाचं मत आहे. बरं. आमच्या बरोबर जयभीम समाज बी येणार, बरं. इतर मागासवर्गीय समाज, हे फारुख शाब्दीची छबी बघून हे लोक आम्हाला मतदान करेल. हां हां. आणि फारुख शाब्दीचं हे ह्याच्यामध्ये लय हुशार आहे. मग हे काय कारण काय आहे? म्हणजे शहराध्यक्षपद जे आधी फारुख शाब्दी यांच्याकडे होतं हो आणि अचानकच आता हे पद जे आहे ते शौकत पठाण यांच्याकडे आलेलं आहे. आले. याच्यामध्ये काय खेळी काय झाली? काय खेळी झाली, अनवर सादात साहेब आले, हां लोटसमध्ये काय बोलणं झालं त्यांचा त्यांना माहीत. हां. नंतर दुपारी अचानक आमची मीटिंग ठरवली होती आम्ही 2 वाजता. मीटिंग रद्द करायला लावली. मीटिंग रद्द झाली आमची. मग नंतर कळालं की असं असं शौकत पठाण यांना शहराध्यक्षपदाची माळ दिली MIM पार्टीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना. मग नंतर माहीत पडल्यानंतर आम्ही लोक पूछताछ चालूच आहे आमची, कशाबद्दल झालं, काय झालं, काय नाही. आता फारुख शाब्दी म्हणतात उगाच शांत बसा, कुणाच्या विरोधात बोलू नका, कोण कशा विरोधात जाऊ नका. आता नूतन शहराध्यक्ष जे आहेत MIMचे ते तुमच्या प्रभागातच राहतात? हा माझे प्रभाग. मग ते तुम्हाला काही अप्रोच झाले का? पण काय आलं नाही, काय नाही. अजून आमचे सगळे पदाधिकारी कमिटी आमची MIMची आहे. एक बी माणूस शौकतभाई संघ दिसलं नाही. अच्छा. हां, तर आता काय 2-3 दिवसामध्ये निर्णय लागेल या नाही लागेल या फारुख शाब्दीचा आदेश येईल आम्हाला. दुसरी गोष्ट पॅनल MIMचंच येणार निवडून. बरं. काय विकास करणार तुम्ही प्रभाग क्रमांक 16? प्रभाग क्रमांक विकास कामाची आमच्याकडे पूर्ण यादी तयार आहे. बरं. पहिला प्रश्न पाण्याचा सुटेल. दुसरा प्रश्न ड्रेनेज लाईन, तुमचे काय ओपन गटार असेल पूर्ण प्रभागामध्ये अशी आम्ही फाईलच तयार करून ठेवलेली आहे. अजून लोकांचे काय अडीअडचण, काय हॉस्पिटल, काय काही बी कुठलीही अडचण येऊ तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांचं अडचणाचं आम्ही त्रास दूर करू. आणि दुसरी गोष्ट आता MIM संघ युती बी नाही केली कुणी तर MIMला काय फरक पडणार नाही. युतीमध्ये नाही घेतलं नुकसान इतर पक्षाचा होणार. अजून दुसरी गोष्ट आता आमच्या प्रभागात लई काम आहे. काय की 8 वर्ष कुणी बघितली नसल्यामुळं ते गाजी जागीरदार असल्यामुळं ते कामाला तुळात आम्हाला मिळालं, काम करायला संधी दिली त्यांना आम्ही. बरं. आता MIM पक्षामध्ये 2 विरोधी प्रवाह दिसतात. त्याच्यामध्ये एक शौकत पठाणचा एक प्रवाह आहे आणि फारुख शाब्दी यांचा एक प्रवाह तयार झालेला आहे. आता फारुख शाब्दी यांच्याकडनं पद गेल्यामुळे नूतन जे अध्यक्ष आहेत शौकत पठाण यांना तुम्ही खिंडीत पकडणार का? त्यांची अडवणूक करणार? त्यांना असहकार्य करणार नाही. त्यांना आमच्या शेअरचा आदेश आल्याशिवाय आम्ही सहकार्य तर कुणाला करणार नाही. अध्यक्षाला सुद्धा शौकत पठाण नाही करणार. जोपर्यंत तुम्हाला फारुख शाब्दी यांचा आदेश यायला पाहिजे. अजून मी काय कार्यकर्ता आहे काय नाही फारुख शाब्दीना यांना बी माहीत आहे. मी माझ्या हिशोबानं आम्ही आजपर्यंत काम केले, पैशाला बळी पडले नाही. बरं ठीक आहे. तुम्ही आता हा जो निर्णय घेतला आहे, ही जी तुमची भूमिका आहे, याबद्दल तुम्ही फारुख शाब्दी यांना कळवलं का की बाबा मी आता तुमचा आदेश आल्याशिवाय मी माझ्या प्रभागामध्ये काम करणार नाही? हो बोललेले ना. मग काय म्हणले शाब्दी साहेब? थांबा, गडबड करू नका, तुम्ही गडबड करू नका, थांबा. पक्ष मोठा असतंय, व्यक्ती मोठा नसतंय. बरं. समजा तुम्हाला काही आदेशच आला नाही तर तुम्ही काय म्हणजे दुसऱ्या पक्षाचा दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही का? ठाम राहणार? हां, घरात बसणार. बरं. आमचं काय आहे काय नाही हे सगळ्याला माहीत आहे. आम्ही कुठं पैसे मिळतात तिथं आम्ही पळून जाणार लोक नाही. आम्ही एक गोष्ट मनात ठाण मारली की तेच गोष्ट आम्ही घेऊन बसणार. मग गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही उमेदवारांना पाठिंबा देता, कार्य करता, त्यांच्याबरोबर फिरता,
प्रचार करता, मग तुम्हीच का थांबत नाही निवडणुकीत? नाही, मी आमच्या गल्लीसाठी आम्ही काम केलेले आहे. आमच्या समाजासाठी आम्ही काम फुकट न चाय न काय खातं पितं काम केल्यामुळं आज आमच्या संस्थाला काय उत्पन्न होती हे आम्हाला माहीत आहे. कुठली संस्था? ही आमची मोहम्मद अरबी मदरशी ट्रस्टची जो संस्था आहे आमची, हां. यांच्या मदरशासाठी आम्ही लय काम करून आम्ही सगळं फायदे आमच्या गल्लीसाठी आमच्या वार्डासाठी केले. तुम्ही का थांबत नाही मग निवडणुकीला? नाही थांबायचं काय, अशी मोठी गोष्ट नाही. आज फारुख शाब्दीचा आदेश उद्या मी आज उभा. बरं. तुम्ही उभा नाही, तुम्ही ठरव म्हणले की आम्ही उभा तयारच आहे. ओके. आणि आम्हाला पैसे बिशे लागत नाही. आम्ही घरापर्यंत घुसून आत बसून मतं घेऊन जाणार लोक आहे. अजून आमच्याबरोबर कोण करायला गेले, चिंटू असू दे पिंटू असू दे, हां. आमच्याबरोबर अजून आतापर्यंत इलेक्शन हारली नाही. पण MIM पक्षामधनं सर मातब्बर नगरसेवक, तुमचे कार्यकर्ते, तुमचे पुढारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत. हो गेले. अजित पवार गटामध्ये. तौफिक पहलवानच्या MIMचा फार्म असताना 9 नगरसेवक निवडून आणले. तौफिक पहलवान मग आल्यानंतर तौफिक पहलवान तुमच्या पक्षाची शक्ती कमी झाली असं वाटत नाही? नाही 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 कसं काय? नाही. अजिबात नाही. अजून एक बारी शक्ती वाढणार. बरं. फारुख शाब्दी परत रिटर्न चार्ज हातात आलं हां. तर आम्ही 17 ते 18 अनेक लोक जे आहे ते MIM पक्षाला BJPची B टीम म्हणून संबोधतात. हां त्याच्याबद्दल काय म्हणणार? काय लोक बोलतात, लोकांचं कसं आहे, ऐकायचं आहे कारणानं सोडायचं. बरं. आज BJPच्या पंतप्रधानाला आज आमचे अध्यक्ष असदुद्दीन अवैसी साहेब हां. कसली भूमिका असते त्यांची, तुम्ही तर पाहतात ना टी व्हीवर. हम्म. कडक भूमिका असते. असतं कुठल्याच पक्षामध्ये भूमिका नाही. बरं, आता जनशक्ती न्यूज चॅनलच्या माध्यमातून नूतन अध्यक्ष शौकत पठाण आणि माजी अध्यक्ष हाजी फारुख शाब्दी यांना तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून काय संदेश देणार? काय नाही, आता 40 सीटं आम्ही लढवणार, 50 सीटा लढवणार. आता नूतन अध्यक्षाचं आव्हान आहे. त्यांच्यापाशी मी काय तर असेल म्हणून ते सांगायला लागलेत ना. हां. काय सर्व धर्माला आम्ही तिकीट देऊ, हे करू ते करू. तर फारुख शाब्दींना काय आव्हान तुमचं? फारुख शाब्दीचं आव्हान एकच, त्यांचा आदेश यावा. आम्ही पूर्ण कार्यकर्ते, आमची ती किती टीम मोठी आहे, आमचा टीमचा अंदाज नाही. आम्ही आमच्यापाशी असे कार्यकर्ते आहे की शौकत भाईला मी माहीत आहे. तुमच्या व्यतिरिक्त प्रभाग क्रमांक 16मध्ये MIMचे कोण कोण नेते आहेत? प्रभाग क्रमांकमध्ये 16मध्ये फक्त नेते. हां. आमचे नेते कोण नाही. MIMचे MIMचे आहे ना, गाजी जागीरदार आहे. बरं. दुसरी गोष्ट बाकीचे लोक होते, आता दुसऱ्याला तिकीट मागायला गेलेले आहे. बरं. पक्ष सोडली तिने. हां हां. आणि गाजी एकच MIMचा पूर्ण हँडल करत आहेत, प्रभाग 16चा. अच्छा. आणि भरपूर ग्रुप बी तेवढेच तिच्यापाशी आहेत. बरं. एक फोन केला तर कमीत कमी एक 1200-1500 लोक जाग्यावर जमा होतात. चांगलं काम आहे तिचं, चांगली तिची मोर्चा बांधणी आहे. बरं. आता शानदार चौकातमध्ये तर सगळ्यात जास्त विश्वास एक 2-3 माणसावर विश्वास तिचा आहे. बरं. कोणकोणते 2-3 माणसं आहे? आता ते आता काम करतील नाही करतील ते त्यांना माहीत आहे. बरं बरं. काय फक्त मी तर खंबीरपणानं MIM पक्षाच्या पाठीमागं, अजून फारुख शाब्दीच्या पाठीमागं, अजून फारुख शाब्दीचा आदेश याव, आम्ही सगळेजण कामाला लागू. ओके. धन्यवाद सर. धन्यवाद. चॅनलला मला भेट दिली, तुमचा बी धन्यवाद.